नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 28 फेब्रुवारी 2024 वार बुधवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। मन शांत ठेवायला आणि उत्तराची प्रतीक्षा करायला शिकलात तर बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे तुमचे मनच तुम्हाला देते। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत बडनेरा शहरातील जयस्तंभ चौकातील SBIच्या मिनी ग्राहक सेवा केंद्राचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी किरकोळ रक्कम लंपास केल्याची घटना घडली। तसेच 2 दुचाकी चोरीच्या तक्रारी सुद्धा पोलीस दप्तरी असल्याने बडनेरा शहरात चोरट्यांचे धाडस वाढत असल्याचे बोलले जात आहे। गेल्या महिन्याभरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांनी बडनेरा पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली। DB पथक व पोलिसांच्या सहकार्याने चोरीचे गुन्हे उघडकीस आणून चोरट्यांकडून मुद्देमाल जप्त करून आरोपींना जेरबंद करून गुन्हेगारांवर एक वचक ठेवण्याचा प्रयत्न केला। तरी सुद्धा बडनेरा शहरात गैरप्रकार करणाऱ्यांसह चोरटे सुद्धा घाबरताना दिसून येत नाही। हे जयस्तंभ चौकातील आनंद अग्रवाल हे संचालक असलेल्या SBIच्या मिनी ग्राहक सेवा केंद्राचे शटर तोडून अज्ञातांनी धाडसी चोरी केल्याच्या घटनेवरनं दिसून येत आहे। या चोरीच्या घटनेचे CCTV फुटेज सुद्धा पोलिसांच्या हाती लागले आहेत। चोरींच्या घटनांना व गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी ज्या ताकदीने पोलीस प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत, त्यापेक्षा दुप्पट ताकदीने चोरटे पोलिसांना आव्हान देताना दिसून येत आहे। भविष्यात बडनेरा पोलीस या घटनेवर कशा प्रकारे अंकुश लावून नागरिकांना दिलासा देतात, आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहेत। बडनेरा शहरात चोरीचे सत्र सातत्याने सुरू आहे। पोलीस आपला प्रयत्न करीत आहेत, काही चोरांना पकडले सुद्धा आहे। मात्र पोलिसांना आव्हान म्हणून काल रात्री 3-3:30च्या दरम्यान बडनेरा येथील भर चौकात जयस्तंभ चौक आहे, गजबजलेला चौक असतो आणि इथे सर्व दुकानं आहेत। इथं डोळ्याचा दवाखाना आहे, डोळ्याचा दवाखाना आहे, भारतीय स्टेट बँक जी शाखा आहे संधी याद आहे आणि LICचं ऑफिस सुद्धा आहे। असे अनेक इथं ऑफिसेस आहेत आणि दिल्लीत रात्री आनंद अग्रवाल यांच्या CST सेंटरमध्ये चोरट्यांनी शटर तोडून चोरी केलेली आहे। याचे आव्हान आता पोलिसांना आहे। यांची अपेक्षा आहे की पोलिसांनी इथे व्यवस्थित अशी बंदोबस्त असावा आणि अशा घटना घडू नयेत अशी यांची अपेक्षा आहे। बडनेरावरनं मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती। ओडिशा राज्यात सैन्य दलात कर्तव्य बजावणाऱ्या आर्मी जवानाचा रहाटगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली। आर्मी जवान आपल्या मित्रांसोबत बुलेटने अमरावती शहरात शिक्षण घेणाऱ्या भावाच्या भेटीला येत होता। वळण मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोर्शी राहणाऱ्या अविनाश उईके या जवानाचा करुण अंत झालाय। घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। भारतीय सैन्य दलात असण्याची लहानपणापासूनच इच्छा असताना आपल्या मेहनतीच्या जिद्दीवर आदिवासी समाजातील मोर्शी तालुक्यातील गणेशपूर येथे राहणारा 24 वर्षीय अविनाश अंबादास उईके हा युवक नोकरीवर लागला। पुढे आपल्या गरिबीचे दिवस सुखात जाणार असे स्वप्न पाहत असताना तोच अविनाश एका महिन्याच्या सुट्टीवर आपल्या गावी आला असता त्याला भीषण अपघातात
आपला जीव गमवावा लागला. अविनाशचा लहान भाऊ अमरावती शहरात शिक्षण घेत असताना त्याच्या भेटीला MS27 DG 3944 क्रमांकाच्या बुलेट दुचाकीने बुधवारी मोर्शी ते अमरावतीच्या दिशेने निघाला. त्याच्यासोबत टेबुरखेडा गावात राहणारा त्याचा 19 वर्षीय मित्र विशाल सुखराम तुकडाम सुद्धा बुलेट दुचाकीवर मागे बसून येत होता. अमरावती शहराच्या कोपऱ्यात तर आगमन झाले, मात्र रहाटगाव जवळील राष्ट्रीय महामार्गावर त्याच्या बुलेट वाहनाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झालेत. यात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराला आणत असतानाच वाटेतच आर्मी जवान अविनाश उईके याचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र विशाल तुमडाम याला सुद्धा गंभीर मार लागल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. गाडगेनगर पोलिसांनी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा केला. या अपघातात आता कोणत्या वाहनाने धडक दिली याचा तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत. अमरावती जिल्ह्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले बेलोरा विमानतळाचे आता लवकरच लोकार्पण उद्घाटन होणार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट केलेत. बुधवारी खासदार नवनीत राणासह शिष्टमंडळाने विमानतळ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून माहिती जाणून घेतली. निर्माण होत असलेले कंट्रोल इमारतीत अमरावती जिल्ह्याच्या संस्कृतीचा देखावा तयार होणार असल्याची सुद्धा माहिती जाणून घेतली. येणाऱ्या जून किंवा जुलै महिन्यात बेलोरा विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी विमानतळाच्या लँडिंग रस्त्यावर व्हीलचेअरने फेरफटका मारला. अमरावती जिल्हा विभागीय स्तरावरील मुख्य जिल्हा असताना सुद्धा अनेक वर्षांपासून इथे विमानतळ व्हावे अशी राजकीय व्यावसायिक सह पर्यटकांकडून मागणी होती. याकरिता बेलोरा येथे अनेक वर्षांपासून जागा निवड केली असताना सुद्धा येथील विमानतळाचे बांधकाम रखडलेले होते. अखेर याच बेलोरा विमानतळाकडे खासदार नवनीत राणा यांनी स्वतः लक्ष टाकून संसदेत आणि केंद्र स्तरावर पाठपुरावा केल्याने आता अमरावतीकरांच्या सेवेत काहीच महिन्यात बेलोरा विमानतळ सज्ज होणार आहे. येथील सर्वे कामे आता अंतिम टप्प्यात आली असून 28 फेब्रुवारीला सकाळी खासदार नवनीत राणा यांनी बेलोरा विमानतळावर दाखल होऊन पाहणी केली. खासदार नवनीत राणा यांनी येथील लँडिंग मार्गावर व्हीलचेअरने फेरफटका मारला. बेलोरा विमानतळावर निर्माण होणाऱ्या कंट्रोल इमारतीची सुद्धा पाहणी करून संबंधित अभियंता आणि अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. टोल गेला होता ना. ही जी बिल्डिंग आहे ही टर्मिनल बिल्डिंग आहे, ज्यामधून जाणारे आणि येणारे प्रवासी या ठिकाणून विमानात प्रवेश करतील आणि इथून बाहेर पाहणी करून लवकरात लवकर करावं. टर्मिनल बिल्डिंग बनवली आणि झालं संपलं. असं नाही झालं इतना अच्छा इतने बजट में इतने प्रॉब्लम्स हम लोग इधर तक लेके आए. इसको डब्बा नहीं बनाना है. नहीं, it should not be like Mumbai or compared to any other place, but it should not typically made as a small city. मॅडमचं म्हणणं असं आहे की जसं एखाद्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर आपण गेलो तर तिथं जे फील होते मग इथं जे फील होते ते फील इथं आलं. नाही असं झालं पाहिजे की इट शुड बी अ मॉडेल की भाई असाही होऊ शकते. बरोबर, मॉडल वैसी बना रहे मैडम से डिस्कशन भी हो गया. वैसे ही बनाना है कि कोई उतरे अमरावती तो उनको लगना चाहिए कि भाई बड़े शहर में आए हैं हम लोग. एकदम मतलब जो भी अपने अमरावती की सब उसमें बहुत मेहनत की है, वो मेहनत दिखनी चाहिए. अपन मेहनत ले रही है तो दिखनी पाहिजे. हा दिसते रही नहीं सब करेंगे ना. बिकॉज आता पुढे कसं होईल टुरिझमसाठी हाच तर होणार आहे. पीछे सुंदर बाईक हां बस आल्यानंतर माहीत पडलं पाहिजे की अमरावतीच्या एअरपोर्ट यात चर्चा झाली पाहिजे. विमानतळासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्याकडून खासदार राणा यांनी माहिती जाणून घेतली.
एवढे पैसे आणले, पैसे पहिले तर हा स्क्रॅचमध्ये जाईल. तेव्हा कपूर साहेबांनी त्यांना सांगितलं आता तुम्हीच हिला करू शकतात, आमचे बसचे वर्ष झाला आहे. पहिल्यापासून आम्ही तसं कसं मॅडम होती आपली नायर मॅडम सोबत बोलली, राज्य सरकारकडे पुरावा केला आणि मी त्यांच्यासोबत बोलली. कारण की एअरपोर्टची तेव्हा मी लवकरच नाईट लँडिंगसह या ठिकाणी विमानतळावरून विमान उड्डाण होणार आहे. केंद्रीय विमान उड्डाण मंत्री श्री ज्योतिरादित्य शिंदे साहेब यांच्यासोबत म्हणून तो काम सुरू झालं. या ठिकाणी प्रधानमंत्री लहान शहरात आगमन होणारे विमान न होता सुसज्ज आणि उच्चस्तरीय विमानतळ व्हावे असा खासदार नवनीत राणा यांचा मानस असून त्या दिशेने वरिष्ठ स्तरावर मागणी होत असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितलेत. कंटिन्यू प्रयत्नात आहे की लवकरात लवकर माझा एअरपोर्ट, तुम्ही जर माझे मागे पाहिलं तर ATCची बिल्डिंग आहे ती ऑलमोस्ट कंप्लीट झालेली. दिस इज द लास्ट फ्लोर राईट. हे शेवटचा फ्लोर आहे. शेवटच्या फ्लोअरची सगळं काम झालेलं आहे आणि इथून सगळं काही कंट्रोल होणार आहे. कंट्रोल टेक्निकली जे कंट्रोल करतात ते या बिल्डिंगकडनं होणार आहे. आपण याचे अगोदर टर्मिनल जी बिल्डिंग आहे तिथे सुद्धा जाऊन आलो आणि मी तेच म्हणत आहे की इट शुड नॉट बी जस्ट अ स्मॉल टाउन एअरपोर्ट. हे असं नाही बनलं पाहिजे की आम्ही जसं छोटे छोटे टाऊनमध्ये जातो की फक्त सेकसाठी आपण एअरपोर्ट बनवलं आणि लँडिंग आणि टेक ऑफ झाला पाहिजे तिथपर्यंत ना विचार करताना येणारं भविष्य जे आमच्या टेक्स्टाईल पार्कचे जेवढेही व्यापारी बिझनेसमॅन इथे येतील तर त्यांना आल्यानंतर इट शुड गेट अ पॉझिटिव्ह वाईब्स बा मी करेक्ट ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत आहे. तर त्या पद्धतीचा इन्फ्रास्ट्रक्चर तर आहे पण त्याच्यासोबत जे ब्युटिफिकेशन आतमध्ये होणार आहे. नाव वर्ल्ड ब्युटिफाईड जे एअरपोर्ट आहे ते बँगलोरला आहे. तर हे सगळी गोष्टी जे मॅडम आहे आमच्या मुंबईमध्ये बसतात ज्यांच्या अंडरमध्ये हे सगळं चालतं आहे एअरपोर्टचा त्यांचेही व्ह्यू तसंच आहे आणि आमचे कॉन्ट्रॅक्टर आमचे जेवढे टेक्निकल काम करत आहे एअरपोर्टच्या मागे त्यांचंही हे आहे. माझा प्रयत्न होता की मी मार्च-एप्रिलपर्यंत हिचं भूमिपूजन उद्घाटन लोकार्पण केलं पाहिजे. बट मधात तो 7-8 महिन्याचं जे काळ होता ते बंद होता काम पूर्ण आणि त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम आली अदरवाईज वी वूड हॅव कंप्लीट आपलं टार्गेट कंप्लीट केलं असतं. पण येणारे काही महिन्यात 2-4 महिन्यामध्ये आपण हे कंप्लीट करून सुंदर असा एअरपोर्ट हा कंप्लीट करून अमरावतीमध्ये लवकरात लवकर हे सुरू होईल एवढं मी सांगू शकते सगळ्यांना. तरी कोणत्या सांगितलं आहे की जी आतमध्ये ब्युटिफिकेशनचं काम आहे त्याच्यात आपलं जे कल्चरल आणि जे संतांची नगरी म्हणून आपण देत आहे तर आपला व्ह्यू त्या घेऊन ते आपण आतमध्ये जे ब्युटिफिकेशन करणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे, गाडगे बाबा आहे आणि अंबादेवी आहे, आपला फॉरेस्ट आहे, बांबू उत्पादन खूप आहे, संत्र्याचं खूप मोठं स्थळ आहे. तर या सगळ्या कॉटनला ह्या सगळ्या गोष्टीला घेऊन एक एक कॉर्नर जेव्हा लोक येईन तर त्यांना कळलं पाहिजे अमरावती इज फेमस फॉर वॉट. कारण येणाऱ्या काळामध्ये जसं मेलघाटमध्ये सगळ्यात मोठं सिंगल रोपियो स्कायवॉक बनत आहे तर त्याचं काही चित्र असं दिसलं पाहिजे की बाई एशियाचं सगळ्यात मोठं आहे आणि टेक्स्टाईल पार्क हा सगळी गोष्टीला धरूनच आपण करणार आहे. इको टुरिझमला महत्त्व देणार. इको टुरिझमला हां इको टुरिझमला जे फर्स्ट प्रेफरन्स आहे सगळ्यात महत्त्वाच्या देशातून जेव्हा लोक इथे येईन स्कायवॉकसाठी आणि इथे शॉपिंग जे फेमस आहे आमच्या ड्रीम पार्क, विझीलँड, तखतमल या जेवढेही मोठं एक कपड्याचं मार्केट आहे त्यालाही घेऊन सगळे लोकांना कळलं पाहिजे एअरपोर्ट उतरल्यानंतर की चिखलदरा इज ब्युटिफुल. हां आमचं फॉरेस्ट जे आहे जंगल सफारी सगळं धरून आम्ही ब्युटिफिकेशन अंदाजे कोणत्या महिन्यात सुरू होईल पूर्ण केलं पाहिजे. बट एप्रिलपासून 2 महिने पुढे हे जाणार आहे कारण ज्यामुळे मधात 40 दिवस आम्ही जेव्हाही VIPs येतो तर त्यावेळीस 1 दिवस पूर्ण कामला ब्रेक द्यावं लागते कारण की बिकॉज ऑफ सिक्युरिटी रिझन. तर तो असे धरलं तर आमचे 40 दिवस त्याच्यातच गेले आहे. तर म्हणून आम्ही आमचा प्रयत्न आहे की हे जून-जुलैपर्यंत एअरपोर्ट पूर्ण कंप्लीट झाला पाहिजे आणि ते होईल. इट इज नो ब्रेक इन बिटवीन. विमानतळावर निर्माण होणाऱ्या इमारतीत अमरावती जिल्ह्याच्या संस्कृतीचा देखावा तयार करण्यात येणार असल्याची सुद्धा खासदार राणा यांनी माहिती दिली. येणाऱ्या जून किंवा जुलै महिन्यात बेलोरा विमानतळाचे लोकार्पण उद्घाटन होणार असल्याची प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट केली.
वे आमचे अमरावतीचे तयार झालेलं आहे. इट इज ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज डन. नाईट लँडिंगचंही काम ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे. इट इज जस्ट त्यांचे जे लाईट आहे ते प्लेस करायचे आहे. अदरवाईज एव्हरीथिंग इज रेडी. तुम्ही जर पाहिलं माझे राईटमध्ये तर ते टर्मिनल बिल्डिंग आहे आमची. आणि टर्मिनल बिल्डिंग नंतर आपण आता ATC जी टावर असते ते आणि जे कंट्रोल करणारा जे टेक्निकली कंट्रोल करणारा आहे ते आपण पाहिला. आणि दिस इज दी रनवे जे येणारे काळामध्ये माझी अमरावतीकर हवाई चप्पल घालणारे लोक हवाई जहाजमध्ये उडतील ही माझी अमरावतीकर. वडिलांनी मुलाला घ्यायला पाठवले, मी मुलाचा काका आहे अशी खोटी बतावणी केली असता शिक्षकाने वेळी सतर्कता बाळगल्याने एका पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्याच्या मुलाचे अपहरण होता थोडक्यात बचावले. ही धक्कादायक घटना कठोरा मार्गावर असलेल्या एका शाळेत 27 फेब्रुवारी मंगळवारच्या दुपारी घडली. यात गाडगेनगर पोलीस आता CCTV कॅमेऱ्याची तपासणी करून त्या इसमाच्या शोधात लागले आहेत. तो इसम कोण आहे, त्याने पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाला शाळेत घेण्यासाठी का आला, त्याचा या घटनेमागे कोणता उद्देश होता, हे सर्व सत्यता पोलिसांच्या चौकशीनंतर आता समोर येण्याची शक्यता आहे. शाळेत शिकणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षक अधिकारीच्या शाळकरी मुलाचे शाळेतूनच अपहरण होता थोडक्यात बचावलेत. शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या समयसूचकता आणि सतर्कतेने अमरावती शहरात घडणारी अपहरणाची घटना टळली. गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कठोरा मार्गावर असलेल्या एका शाळेत शहरातील एका पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षकांचा मुलगा शिक्षण घेत आहे. आई घरी आणि वडील ड्युटीवर असताना अचानक मंगळवारी दुपारच्या सुमारास 30 ते 32 वयोगटातील इसम शाळेत दाखल होऊन मुलाला घ्यायला वडिलांनी पाठवले, मी त्याचा काका आहे अशी खोटी बतावणी करण्यात आली. एवढ्यात शिक्षकाला शंका आल्याने त्यांनी लगेचच मुख्याध्यापकांना माहिती दिली. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याला दुरूनच त्या इसमाला ओळखतो असे विचारणा केली असता त्यांनी नकार दिला. यावर दाट किडनॅपिंग वाटत असल्याने पुन्हा शिक्षकांनी मुलाच्या स्कूल व्हॅन चालकासोबत संपर्क केला. चालकाने लगेच मुलाच्या आईला माहिती दिल्यानंतर मुलाला घ्यायला कोणालाच पाठवले नसल्याची माहिती देऊन त्या सुद्धा शाळेच्या दिशेने तात्काळ रवाना झाल्यात. तेवढ्यात तो अज्ञात इसमाने तेथून पळ काढला. हा किडनॅपिंगचा प्रकार लक्षात येताच मुलाच्या आईवडिलांनी लगेच गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. गाडगेनगर पोलिसांनी शाळेत असलेल्या CCTV कॅमेऱ्याची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. तो अज्ञात इसम कोण, त्याने पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाला घ्यायला शाळेत का आला असावा, त्याने अपहरणाचा कट का रचला, या सर्व घटनेची सत्यता आता तो अज्ञात इसम पोलिसांच्या हाती आल्यावरच उजेडात येणार आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात वैद्य प्रमाणपत्रावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी अंतिम सुनावणी होऊन निकाल लागण्याकडे सर्वांच्या नजरा असताना न्यायालयाने यावरील निकाल राखीव ठेवला आहे. या दोन्ही पक्षातील वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झालाय. आगामी लोकसभा निवडणूक सुरू होण्याआधी निकाल लागेल याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आशापुरी सोनार महिला मंडळ व श्री संत नरहरी सेवा समितीच्या वतीने 27 फेब्रुवारीला संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी भाजी बाजार जुनी कोतवाली परिसरात मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने समाज बांधवांनी शोभायात्रेचे आयोजन केले होते. या शोभायात्रेच्या सुरुवातीला महाराजांच्या चांदीच्या पादुकांचे समाजातील दाम्पत्याच्या हातून अभिषेक करण्यात आला. या अभिषेकला समाजातील वरिष्ठ मंडळी, कार्यकारी अध्यक्ष मुन्नी राजेंद्र हरमकर व महिला कार्यकारिणी अध्यक्ष रेखा व नरेंद्र दोडके, माधुरी अणासाने, विशाखा हरमकर उपस्थित होते. यावेळी महिला कार्यकारिणी अध्यक्ष रेखा दोडके, सचिव सूर्यकांता अणासाने, सहसचिव माधुरी अणासाने, कोषाध्यक्ष स्वाती पंचवटे, पुरुष कार्यकारिणी अध्यक्ष राजू हरमकर, उपाध्यक्ष राजू अनासाने, सचिव शुभम पंचवटे, सहसचिव मनीष करुले, कोषाध्यक्ष शुभम दोडके उपस्थित होते.
या शोभायात्रेची शोभा वाढवण्यासाठी बँड, दिंडी, पालखी, रामझाकी, घोडे, पताका यांचे सादरीकरण व महिलांचा टाळ नाच ठेवण्यात आले. यासोबतच रोषणाई सुद्धा करण्यात आली. परिसरातून ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीची सांगता महाआरतीने करण्यात आली. समाजातील गुणवत्ताप्राप्त व प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार घेऊन समाजाकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. शोभायात्रेत रस्त्यामध्ये ठिकठिकाणी समाजातील लोकांनी पालखीचे पूजन करून स्वागत केले. ठिकठिकाणी शरबत वाटप करण्यात आले. महिलांनी चौकात माऊली गाण्यावर टाळ, नाद, पताका सादरीकरण केलेत. महिलांनी परिधान केलेल्या गुलाबी साड्या व भगवे फटाके हे शोभायात्रेचे वेगळे शोभा वाढवणारे होते. महाआरतीनंतर सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. समाजातील महिला व पुरुषांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून यामध्ये सहभाग दर्शविला. अमरावती शहरात सर्वात जास्त अवैध गोवंश तस्करीसह अवैध दारू गांजाची तस्करी केल्या जात असल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर उघडकीस आली. मात्र आता मध्य प्रदेश बॉर्डरवर येणाऱ्या धारणी पोलिसांना गोवंश तस्करी, अवैध गांजासह अवैध दारू वाहनांची तपासणीचा विसर पडून त्यांनी इतर दुचाकी, चारचाकी वाहने तपासणी मोहीम हाती घेतल्याने चर्चेला उधाण आले आहेत. आधीच धारणी पोलिसांनी नाकाबंदी करून वाहने तपासली असती तर अनेक अवैध तस्करीचा भांडाफोड झाला असता. हे मात्र खरं. सावधान वाहन चालकांनो, आपल्या वाहनाची कागदपत्रे ओके ठेवा, अन्यथा चालन मिळणार. धारणी पोलीस ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात PSI ईश्वर सोळंके, PSI सतीश झालटे यांनी ऑन द रोड चालन कारवाईला सुरुवात केली आहे.
धारणी तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांकडे मोटरसायकल आरसी लायसन्स नसल्याने 28 फेब्रुवारीला धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत आरसी लायसन्स तपासणी मोहीम राबविण्यात आली। यावेळी उपस्थित पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली PSI ईश्वर सोळंके, PSI सतीश झालटे, ट्रॅफिक पोलीस बंडू चक्रे, राम सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल मिश्रा, आशिष मेंटाकर, होमगार्ड योगेश राठोड, रुपेश वाघमारे, नितेश मालवीय, कृष्णा पांडे, काशीनाथ दुर्वे यांनी कारवाई केली आहे। मात्र याच धारणी शहरात इतर गावी जाताना अनेक चारचाकी वाहनातून ओव्हरसीट प्रवाशांना वाहनात बसवून वाहतूक केली जात असते। याचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल सुद्धा झाले आहेत। त्या ओव्हरलोड साहित्य आणि अक्षमता प्रवासी वाहनांच्या कारवाईचे काय? एवढेच नाही तर याच मेळघाटातील धारणी तालुक्याच्या बॉर्डरवर मध्य प्रदेश राज्याची सुरुवात होत असताना याच राज्यातून अवैध गोवंश तस्करी, अवैध गांजा दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी केल्या जात असते। याच राज्यातून धारणी बॉर्डरवरनं अमरावती शहरात अवैध तस्करी केली जाते। मग आधीच नाकाबंदी करून वाहने तपासणी मोहीम राबवली असती तर अमरावती शहरात याआधी अनेक कारवाई झाल्या नसत्या। मात्र अशा धडक कारवाई मोहिमेचा विसर पडून फक्त नाममात्र कारवाई दाखवण्याकरिता ही वाहने तपासणी मोहीम तर नाही ना, अशा चर्चाला आता धारणी शहरात उधाण आले आहे। विदाउट नंबर प्लेट मोहिम नंबर प्लेट जर नहीं रहा तो पासपोर्ट नंबर कागदपत्र लागतील, गाडीचा नंबर कुठला। सर्व शाळेत दुपारच्या मध्यान्ह वेळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवण्याचा निर्णय राज्य सरकारचा असताना याच पोषण आहारात 10 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार अकोला शहरात घडला आहे। शाळेतील पोषण आहारात चक्क उंदराचे अवशेष आढळून आल्याने यामुळेच विद्यार्थ्यांना विषबाधा झाला असावा असा आरोप पालकांनी केला असून संबंधित कंत्राटदार विरोधात आता कारवाईची मागणी होत आहे। राज्य सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेत दुपारच्या मध्यान्ह वेळी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार अकोला मनपा हद्दीत घडला आहे। पोषण आहार पुरवण्याचा कंत्राट एका इसमाला दिला असता अकोला शहरातील 26 क्रमांकाच्या मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली आहे। पोषण आहारात चक्क उंदराचे अवशेष आढळून आल्याने विषबाधा झाल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला। यात 10 विद्यार्थ्यांवर अकोला शहरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती चांगली आहे। विषबाधेची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालयात धाव घेतली। दुपारी अकोला महापालिकेच्या शाळा क्रमांक 26 शिवसेना वसाहत येथे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय अन्नातून ही विषबाधा झाल्याचं प्राथमिक समोर आले आहे। 9 ते 10 वयोगटातील हे सर्व विद्यार्थी आहेत। अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजबिये यांच्या मार्गदर्शनात सर्वांवर उपचार सुरू आहेत। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अश्विन नवले, वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई हे उपचारासाठी मदत कार्य करीत आहेत। याला मनपा जबाबदार असल्याचा आरोप करीत संबंधित पोषण आहार कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे। आज अकोला महानगरपालिकेची 26 नंबर मनपा शाळा इथे मुलांना खायला जी खिचडी येते त्या खिचडीमध्ये उंदीराचे काही अंश आढळून आले आणि ते काही मुलांनी त्यातली खिचडी खाल्ली, त्याच्यामुळे त्याच्यापासून त्यांना विषबाधा झाली। त्यातले 10 विद्यार्थ्यांना जो त्रास होत होता ते 10 विद्यार्थी आज आम्ही ह्या मेन हॉस्पिटलमध्ये
त्याच्यावर उपचार चालू आहे. परंतु हा नेमका प्रकार याच्यामागं महानगरपालिका जबाबदार आहे. कारण ज्या परिसरात शाळा आहेत त्या परिसरातील बचत गटांना खिचडीचा कॉन्ट्रॅक्ट देऊन सेवा देऊन जे केल्या जात होतं, जेणेकरून ते आपल्या परिसरातील मुलं म्हणून ज्या पद्धतीनं खिचडी देण्यात येत होती, परंतु ते काही वर्षा अगोदर महानगरपालिकेने त्यातील काही अधिकाऱ्यांनी म्हणावं आर्थिक लालसेपोटी हा झोन वाईज कॉन्ट्रॅक्ट काढला आणि त्या झोन वाईज कॉन्ट्रॅक्टमुळे जे मुलांचं खाद्य आहे ते एक सेवा नसून एक व्यवसाय झाला. त्याच्यामुळे ते दुर्लक्षपणा त्या कॉन्ट्रॅक्टरचा झाला किंवा त्यांनी कुठला प्रकार केला, परंतु त्यामध्ये आज जे उंदीर आढळून आला त्यापासून त्या 10 मुलांना विषबाधा झाला, त्यांच्यावर उपचार चालू आहे. सगळी मुलं सुखरूप आहे आणि निश्चित राहायचं कारण आहे. पुन्हा असं घडायला नको यासाठी त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई व्हावी आणि जेही बचत गटाच्या माध्यमातून जे आपण शाळेला खिचडी पुरवतो त्या स्थानिक लेवलवर त्या प्रभागातल्या बचत गटांना देऊन ती सेवा द्यावी अशी मागणी आम्ही आयुक्तांना करणार आहे. दादा, याच्यात जे खिचडी येत आहे ते सेंट्रल किचनमधून येत आहे, सेंट्रल किचनच्या ठेक्यातून येत आहे, तर त्या पद्धतीला काय म्हणसाल तुम्ही? मी तुम्हाला तेच सांगत आहे की अगोदर ज्या खिचडी वाटप जी होत होती शाळेमध्ये त्या ज्या प्रभागात शाळा आहे, ज्या एरियात शाळा आहे त्या एरियातलं जे बचत गट आहे त्यांना ते दिलं जात होतं. परंतु आता झोन वाईज कॉन्ट्रॅक्ट दिला म्हणजे कोणीतरी त्याचा आर्थिक फायदा किंवा त्याची इन्कम करण्यासाठी जो कॉन्ट्रॅक्ट घेतला तो त्याच्याकडे तो एक आर्थिक म्हणजे पैसे कमवायचं साधन पाहत आहे. दादा, याच्याकडं असं शिक्षण विभागाचं, महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचं दुर्लक्ष दिसत नाही आहे का तुम्हाला? असं वाटते का तुम्हाला? निश्चितच दुर्लक्ष आहे. जर महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांचं याच्याकडे लक्ष असतं तर असा प्रकार घडला नसता. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTB 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वोत्तम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.